नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे नयनताराला पुन्हा एकदा कमळीची मदत घ्यावी लागणार आहे. जे काही नयनताराने केलेलं आहे त्यासाठी नयनतारा आता पुन्हा कमळीकडे येणार आहे. त्याचं कारण आहे ती म्हणजे ही कामिनी. कामिनीने जे कांड केलेलं आहे ते खूपच भयानक आहे आणि त्यामुळंच हा निर्णय घ्यावा लागणार आहे. तर इकडे राजन आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मॅडम गावी निघालेल्या आहेत. राजनने ठरवलेलं आहे की एकदा गावी जाऊन यायचं, नक्की तिथे काय झालेलं आहे कळेल आपल्याला. म्हणून राजन अन्नपूर्णा मॅडमना म्हणतो की आई मी गावी जाऊन येतो, 1 दिवसात परत येणार आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की चालेल, मी येईल तुझ्याबरोबर. मग त्याला प्रश्न पडतो की बाबांचं काय, तर ती सांगते की होय बाबांसाठी आहे इथं आणि रागिनी बघेल ना, असं त्याचंच ठरतं. इकडे आता जो व्हिडिओ आहे तो म्हणजे प्राजूचा व्हिडिओ जो काढलेला होता चरणने, आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झालेला असतो की चरणचा मोबाईल हा कामिनीकडे राहिलेला असतो आणि कामिनीचा मोबाईल चरणकडे गेलेला असतो आणि त्यामुळं गोंधळ झाल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम झालेला असतो. आणि मग कामिनीने तो मोबाईल तर अनलॉक केलेला असतो आणि त्या मोबाईलमध्ये पाहत असते. जेव्हा ती त्या मोबाईलमध्ये पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. त्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ असतो. तर आता त्याच व्हिडिओवरून आपण इकडे नयनताराला ब्लॅकमेल करायचं आणि आपल्या अनिकाचं लग्न ऋषीसोबत लावण्याचा निर्णय घ्यायचा. हा घाणेरडा प्लॅन तिने आखलेला असतो. तिला जराशीही लाज वाटत नाही की आपण जे काय करतोय त्याच्यामुळं काय परिणाम होणार आहेत या गोष्टीचं सुद्धा तिला काहीच वाटत नसतं. तर इकडे ऋषी मात्र भयानक चिडलेला असतो. घरी राधिका वहिनीच्या बाबतीत जे झालेलं असतं, राधिका वहिनीवरती जे आरोप झालेले असतात त्यामुळे ऋषीला वाईट वाटत असतं. कारण राधिका वहिनी नायशाची मम्मा आहे, तर राधिका वहिनींना अधिकार आहे त्याबद्दल बोलण्याचा किंवा नायशाला डान्स क्लास लावण्याचा, ती टीचर कोण असेल हे ठरवण्याचा. परंतु घरातले सगळे म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही हा अधिकार तिला नाही, असं नयनताराचं म्हणणं असतं. नायशाच्या बाबतीत काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझा आहे. ऋषीला खूप राग येतो. जर असं असेल तर माझ्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार आई तुला नाही, या भाषेमध्ये ऋषी इकडे नयनताराला सांगत असतो. आणि मग पुढे काय होतं की आता कामिनी निघालेली असते. तिच्या लक्षात येतं की तिचा मोबाईल चरणकडे गेलेला आहे. ती चरणला फोन करते आणि चरणला म्हणू लागते की माझा मोबाईल तुमच्याकडे आलेला आहे. तेव्हा चरण म्हणतो की हो. मग ती त्याला सांगते की तो मोबाईल तुम्ही द्यायला या. चरण म्हणतो की चालेल. मग त्याआधी तिने तो व्हिडिओ बघितलेला असतो आणि आता तिच्या डोक्यात प्लॅन सुरू होतो. काहीही झालं तरीही माझ्या अनिकाचं लग्न लावण्यासाठी मला हे सगळं करावंच लागणार आहे. आणि जर अनिका आणि ऋषीचं लग्न लावायचं असेल तर हा 1 नंबर प्लॅन आहे, असं तिच्या डोक्यात येतं. तर इकडे तो व्हिडिओ जो आहे तिने बरोबर काढून घेते, कारण तो व्हिडिओ तिला खूप महत्त्वाचा वाटत असतो. तिच्या डोक्यात चक्र फिरू लागलेले असतात की पुढे काय करायचं, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या, या सगळ्या गोष्टींचं ती प्लॅनिंग करत असते. चरणला तर माहीतच नसतं. चरण तर एवढा दारुडा गंजेडा त्याच्या लक्षातही नसतं की काय गोंधळ घालून ठेवलेला आहे. नेमकं त्याच्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट मात्र झालेला नसतो. त्यावेळेस कमळीने प्राजूचा जीव तर वाचवलेला असतो, पण चरणच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तसाच राहिल्यामुळं हे एवढं मोठं संकट आता नयनतारावर येणार असतं. तर इकडे कामिनी आता म्हणते की काहीही झालं तरीही हा व्हिडिओ माझ्या हाती लागलेला आहे. ती गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे. आता मला काहीही करून माझ्या अनिका बेबीला खुश करता येणार आहे, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं आहे. आणि मग तिने घरी येते, तो चरणला मोबाईल देते त्याचा, आणि चरणच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ इकडे जे घडत असतं त्यामुळं त्याच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा कमळी जे आहे ती अन्नपूर्णा मॅडमच्या घरी आलेली आहे. आजोबा घरी एकटेच आहेत. कमळी तिथं आलेली असते. कमळी बोलत असते. ती म्हणत असते की आजोबा काय झालं. तेव्हा आजोबांचा फोटोचा अल्बम असतो, ती कमळी त्यांच्यासोबत बघत असते. कमळीला खूप छान वाटतं आणि फायनली आता एक फोटो पलटल्यानंतर जो फोटो समोर येणार असतो तो म्हणजे कमळीच्या आईचा, सरूचा म्हणजेच गौरीचा आणि राजनचा. तेव्हा मात्र हे सत्य समोर येणार असतं कमळीच्या. पण नेमकं काय होतं माहिती आहे का, त्याच वेळी तिथं कामिनी येते आणि मग ती ओरडायला सुरुवात करते आणि तो फोटो कमळीकडून बघायचा राहतो. म्हणजे तो जर फोटो पाहिला असता तर कमळीला कळलं असतं की कमळीचे आई बाबा कोण आहेत, म्हणजे कमळीचे बाबा कोण आहेत हे एवढं मोठं सत्य समोर आलं असतं. परंतु तिथे कामिनी आणि रागिनी ह्या दोघी आल्यामुळं गोंधळ झालेला असतो.
कमळी खरं तर अन्नपूर्णा मॅडमना भेटायला आलेली असते. काही गोष्टी कळत आहेत का, नक्की काय होतंय, मला कुठे जॉब मिळेल का, हे तिच्या डोक्यात असतं. तेव्हा मात्र आता कमळी तिथून जायला निघते. कामिनी आलेली असते. कामिनीचा राडा तर आपल्याला माहितीच आहे कसा आहे ते. त्यामुळं कमळी तिथून जाण्याचा निर्णय घेते. इकडे आता बरोबर तो व्हिडिओ नयनताराला पाठवलेला असतो. नयनतारा खूप हादरलेली असते, कारण मागच्या वेळेस तर कमळीने माझ्या मुलीची इज्जत वाचवली, माझी इज्जत वाचवली, या समाजामध्ये माझंसुद्धा रक्षण केलेलं आहे. पण आता जे काही घडत आहे या सगळ्यातून आपल्याला विचार करावा लागणार आहे, असं तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि हा व्हिडिओ तिला पाठवलेला असतो तो अननोन नंबरवरून. ती विचार करत असते की कोणी केलं असेल हे सगळं. म्हणजे तिच्या डोक्यात कदाचित येऊ जातं की कमळीने तर नसेल ना केलेलं. पण नाही, कमळी करू शकत नाही, तिच्याकडे फोनच नाही. त्या दिवशीही तिच्याकडे फोन नव्हता. असं इकडे नयनतारा स्वतःशीच बोलू लागते. तेवढ्यात ऋषी तिथे येतो. ऋषी म्हणतो की काय झालं आई. तेव्हा ती म्हणते की अरे ऋषी, प्रॉब्लेम झाला आहे. आपल्या प्राजूचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता तो डिलीट केला होता ना, मग हे सगळं काय झालेलं आहे. तेव्हा ऋषी सांगू लागतो की थांब मी पाहतो. आणि मग त्याच्या लक्षात येतं की तो जो व्हिडिओ आहे तो एका अशा माणसाने बनवलेला आहे की ज्याला या सगळ्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि मग त्यांनी आता काय केले तर तिथे त्यानंतर जेव्हा फोन येतो तेव्हा नयनताराच्या लक्षात येतो ही व्यक्ती व्हिडिओ बनवणारी जी आहे ती दुसरी तिसरी कोणी नाही तर अनिका आणि अनिकाची मम्मा आणि ग्रँड याबद्दलच कोणीतरी आहे. इकडे अन्नपूर्णा मॅडम राजन घरी आलेले असतात. त्यांच्या हाती काहीही लागलेलं नसतं. तेव्हा मात्र इकडे बोलत असते ती बोलत असते. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता तो व्हिडिओ तर आता समोर आलेला आहे, करायचं काय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. या सगळ्यातून आपण आपल्या मुलीला वाचवायचं कसं, हे संकट खूप मोठं असतं. मग नयनतारा कमळीकडे जाते. कमळीला म्हणते की माफ कर, पण मला तुझी मदत हवी आहे. कमळी म्हणते की कसली मदत आणि काय झाले. तेव्हा ती म्हणू लागते की आधी तर मी तुझी माफी मागते. त्या दिवशी मी तुझ्याशी जे उद्धटपणे वागलेले आहे त्यासाठी मी माफी मागते, असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे कमळीला कळतं की अनिका आणि तिच्या आजीने राडा केलेला आहे. तो म्हणजे प्राजूचा व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करून ऋषी सरांशी लग्न करण्याचा तिचा प्लॅन आहे. तेव्हा कमळी अनिकाला पकडते आणि तिचं तोंड दाबून तिला बुक्क्यांचा मार देऊ लागते. तिला म्हणत असते की हे बघ, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की हा व्हिडिओ डिलीट झाला पाहिजे. आणि आता कमळी, ऋषी, नयनतारा हे सगळेजण कामिनी आणि रागिनी यांच्याकडे येतात आणि त्यांना बोलू लागतात की हे जे काय केलेलं आहे या सगळ्याचा अर्थ काय आहे, या सगळ्यामुळे काय काय परिणाम होणार आहे त्याचा विचार केलेला आहे का, हे सगळं लक्षात आलेलं असतं. तेव्हा इकडे ऋषीने त्या चरणला पकडून आणलेला असतो. त्याच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ डिलीट केलेला असतो. त्याचा मोबाईल डिस्ट्रॉय केलेला असतो. तर त्याच वेळेस इकडे आता कमळीने जो मोबाईल घेतलेला असतो तो कामिनीचा घेतलेला असतो. आणि तेव्हा तिथे मध्ये मध्ये अनिका करत असते तेव्हा अनिकाचं थोबाडसुद्धा फोडलेलं असतं. तर अशा पद्धतीने तो व्हिडिओ डिलीट करून कमळीने पुन्हा घराबाहेर पाऊल टाकलेलं असतं. पण ऋषी आणि कमळीच्या नात्याची सुरुवात जी आहे ती कशा पद्धतीने होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. कारण काहीही झालं तरीही आत्ता इकडे अनिकासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे ऋषी. आणि ऋषीने निर्णय घेतलेला आहे की घर सोडून जायचं. त्यामुळे अनिकाला टेन्शन येऊ लागतं. इकडे अन्नपूर्णा आणि राजन दोघंही कमळी आणि तिच्या आईसाठी प्रार्थना करत आहेत की लवकरात लवकर त्या भेटल्या पाहिजेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.